Brought to you by Palvi Agrico. पालवी ॲग्रिको, भारताचा पहिला AI तंत्रज्ञानावर आधारित B2B आणि B2C ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म. शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार, मोबाईलच्या एका क्लिकवर. इलेक्शन कमिशन थोडंसं बायस आहे असं मला वाटतं. कोणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिलेच नाही आहेत. आरोपांवर पण नाही आणि निवडणूक आयोग निवडणूक आहेत पण विश्वास ठेवण्याच्या लायकीच नाही, कोणीच नाही. का बरं? काय मला नाही वाटत काय मतदान व्यवस्थित चालत असेल. पण खरं काय चालतं हे माहीत नाही. हे गेम दोन्ही पक्ष गेम खेळत असू शकतात असेल तर मग आय थिंक दे नीड टू अपडेट वोटर्स लिस्ट. जे काय प्रॉपर त्यांनी अपडेट करायला पाहिजे. आणि आता हे जर का सगळं कॉम्प्युटराईज आहे म्हटलं त्यांनी ऑटोमॅटिकली अपडेट व्हायला पाहिजे. त्या गोष्टी मीही विटनेस केलेल्या आहेत, कारण बऱ्याच चुका आहेत मतदार यादीमध्ये. कारण आम्ही जेव्हा मतदार येतो त्या तिथेही बरेच म्हणजे एज डिफरन्स असतो, फोटोही डिफरन्स असतो, बऱ्याच गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. आम्ही दोन्ही तुल्यबळ निवडणुका होतात, आरोप पत्त्यावर होतात, चिखलफेक होते. पण निवडणूक आयोगावर कोणी शंका घेतली नव्हती. एवढे गंभीर प्रमाणाचे आरोप केले नव्हते. ते ह्याच वेळेला काय झाले. नमस्कार. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये ह्या दीपोत्सवाच्या आधी एक वेगळे फटाके फुटलेले होते आणि ते असे होते की महापालिका निवडणुका तर आता तोंडावर आलेल्या आहेत याची कल्पना आहे आणि म्हणूनच विरोधी पक्ष कुठेतरी ॲक्टिव्ह झालेला पाहायला मिळतो. आणि खास करून यावेळेला प्रचार करणं किंवा युती आघाड्यांच्या चर्चा, जागा वाटपाच्या चर्चा यापेक्षा सुद्धा जास्त विरोधकांचा जोर जो आहे तो मतदार याद्यांवर आहे. जे मुद्दे राहुल गांधी तिकडे दिल्लीत मांडत आहेत पत्रकार परिषदा घेऊन की मतदार याद्यांवर आम्हाला शंका आहे, त्या चुकीच्या पद्धतीने तयार करण्यात येत आहेत, त्याच्यामध्ये दुबार नावांची नोंदणी झालेली आहे आणि पुढे सुद्धा असंख्य आरोप त्यांनी केलेले आहेत. त्याचंच महाराष्ट्र व्हर्जन आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं आणि त्याच्यामध्ये प्रमुख चेहरे जे होते तर ते होते उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस सुद्धा होता. पण आज आता या दिवाळीच्या निमित्ताने आम्ही शिवाजी पार्कात आलेलो आहोत आणि त्यानिमित्ताने इथल्या लोकांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या आहेत की तिकडे दिल्लीमध्ये किंवा इथे मुंबईमध्ये हे सगळे जे आरोप होत आहेत त्यावर खरोखर लोक काही विचार करतायत का? राजकीय नेत्यांचे हे आरोप लोकांच्या कानापर्यंत पोहोचत आहेत का? लोक आपापसात त्याची चर्चा करतायत का? निवडणुकीचा हा एक मुद्दा मुळात ठरू शकतो का? इलेक्शन कमिशनवर आरोप करून निवडणुका जिंकता येऊ शकतात का? असे अनेक प्रश्न आहेत ज्याच्याबद्दल सुद्धा राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. पण ती लोकांमध्ये चर्चा सुरू आहे का? लोकांना याबद्दल नेमकं काय वाटतं? कारण तेच उद्याचे मतदार सुद्धा आहेत. त्यामुळे मतदारांकडनं समजून घेऊया की नेमकं ह्या सगळ्या आरोपांसंदर्भात ते काय विचार करतायत. पार्कात आपण आहोत तर पार्कातल्याच इथल्या कट्ट्यांवर बसणाऱ्या सगळ्या लोकांसोबत आपण समजून घेऊया की ते याबद्दल काय विचार करतायत. तुम्ही रोज येता इथे कट्ट्यावर? नाही मी विचारतो, तुम्ही रोज येता इथे? हो. कसा असतो तुमचा ग्रुप नेहमीचा? काय नाही, रोज गप्पा वगैरे सगळं? हां ते म्हातारे आणखी काय गप्पा म्हणा बस ठीक आहे. किती वर्ष इथे राहत आहे? लहानपणापासून जन्मच इकडे. मग साधारणतः काय चर्चा सुरू असतात ग्रुपमध्ये तुमच्या? सगळ्यांना शिव्या घालायच्या आणि घरी जायचं. का बरं? शिव्या म्हणजे लोकांना घालता की राजकारणाला? राजकारणाने आणखीन आपल्या लोकांना घालण्यासारखं. का बरं? आता तुम्हाला माहिती आहे का? तरी काहीतरी एक कारण ठोस असेल. कारण काय सांगण्यात काय? मी आत्ता जसं म्हटलं की इकडे आता सगळे आरोप सुरू झालेले आहेत की मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत वगैरे वगैरे, ह्याच्यावर खरंच काय वाटतं? नाही मग आहेच ना, ते चालूच आहे. ते कोण काय करत आहे त्याला? आहेत घोळ? आता निदान आपण काय बघायला गेलो ना, आता जे आपल्याला न्यूजपेपरमध्ये पाहायला मिळतं त्याच्यावरनं आपण ठरवायचं. पण त्याच्यावर विश्वास बसतोय की खरोखर असं काय? असणारच ना. मी तुम्हाला शेवटी निवडून यायचं असेल तर बाय हुक ऑर क्रूक यू हॅव टू डू इट समथिंग. निवडून येण्यासाठी काहीही केलं जातं असं थोडक्यात मध्ये. मी काय तुम्हाला पक्षांबद्दल नाही विचारत, पण निवडून येण्यासाठी कुठल्याही थराला राजकारणी जातात असं वाटतं? नक्कीच नक्कीच नक्कीच. पण मग ठराविकच जातात की सगळेच जातात? सगळेच आहे ना प्रत्येक. एकंदरीत हां, पण एकंदरीत असं वाटतं की निवडणूक आयोग वगैरे ह्यांचा सगळा जे आरोप होत आहेत त्याच्यावर कुठेतरी शहानिशा व्हावी, चौकशी व्हावी. नाही प्रश्नच नाही ना. हो. मतदार याबद्दल आम्हाला बोलताना का नाही पाहिलं? नाही तेच ना, एकटा माणूस काय करणार? मग तुम्ही लोकांनी इन्स्टिगेट करायला पाहिजे लोकांना की पुढे यायला पाहिजे, हे करायला पाहिजे. तुम्ही पण इथे दररोज येता कट्ट्यावर? हो. तुमचं ह्यांच्यासारखंच मत आहे की इथे आम्ही गप्पा ज्या करतो त्याच्यामध्ये राजकारणात शिव्या करतो? नाही तोच प्रकार आहे. सर्वसाधारण तोच प्रकार असतो, काही एका वेगळं काहीच नाही आहे. काय मत आहे राजकारण? विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिले नाहीत. कोणीच नाही? कोणी नाही. तरी सुद्धा मतदान तर होत आहे. सरकार इलाज नसतो ना, तो आपला हक्क आहे, भाऊ आलाच पाहिजे ना. पण तरी सुद्धा तुम्ही म्हणताय कोणीही विश्वास ठेवण्यासारखं नाही, तरी एवढं बहुमतानं सरकार निवडून येतं. मग आता काही इलाजच नसतो, कारण एकंदरीत ॲव्हरेज जर काढलं तर आपण असं बघतो की कमीत कमी ज्यांना मतं मिळालेलं तेच निवडून आलेले असतात. काय आता सगळे आरोप सुरू आहेत, केंद्रीय निवडणूक आयोग नीट काम करत नाही, अर्थच नाही या लोकांना.
कारण याच्या बॅकिंग खूप असतं मागे आणि कोणावर किती विश्वास ठेवायचा विरोधकांवर विश्वास ठेवायचा नाही की आयोगावर झालं? बरी कोणी विश्वास ठेवण्याच्या लायकीचे राहिलेच नाही आहेत. आरोपांवर पण नाही. राहिले आणि निवडणूक आयोग निवडणूक आहेत पण ते विश्वास ठेवण्याच्या लायकीच नाही कोणीच नाही. का बरं? काय मला नाही वाटत काय मतदान व्यवस्थित चालत असेल. तुम्ही आता इतक्या वर्षांपासून निवडणुका पाहत असाल, मतदान करत असाल, पहिले ठीक होतं काय आता तर खूप बिघडलं आहे सर्व. कशामुळे बदल झाला असेल? काय लोक आता चांगले लोक राहिलीच नाही आहेत. सर्व गुंडगिरी खूप वाढलेले आहे. कुणामुळे? कोणा एकाबद्दल सांगू नाही शकत काय जनरल आहे ते. वाटतं असं पुढे जाऊन मतदान जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही टाकलेलं मत हे खरोखर त्याच व्यक्तीला मिळतंय? नाही असं मला नाही वाटत. काय आता तो निवडून आलेला मनुष्य किती कॅपेबल आहे काय याच्यावर विश्वास ठेवण्याचा सांगू शकत ना आपण काहीच. मला विचारतात तुम्ही इथलेच आहात दादरकर? हो, मी सध्या इथेच आहे, आता शिफ्ट झालो आहे दादरला. आता शिफ्ट झाला? हो. आधी कुठे होता? आधी मी पवईला होतो. काय वाटतं पवईची एक प्रकारे संस्कृती, दादरमधली संस्कृती काय फरक आहे? नक्कीच फरक आहे, कारण पवई हा थोडा कॉस्मोपॉलिटन प्रकार आहे आणि दादरमध्ये मराठी लोक जास्त आहेत आणि दादरमध्ये येण्याचं मूळ प्रयोजन असं होतं की मी इथे लहानपणाचा वाढलेलो आहे. शाळेमध्ये मी इकडच्या शाळेमध्ये मूळचे दादरकर? मूळचं म्हणजे मी बालमोहनमध्ये शाळेत होतो, इथे जवळपास राहायला होतो त्यावेळी. आणि नंतर मग सबबमध्ये जावं लागलं काही गोष्टींमुळे, पण परत इच्छा होती मुंबईत यायची, कारण मुंबई ही मुंबईच आहे शेवटी. तर ती इच्छा पूर्ण झाली आहे, त्यामुळे आत्ताच मी दादरला आलेलो आहे. मग आता मी यांना जसं विचारलं की तुम्ही ज्या वेळेला मतदान करता त्यावेळेला खरोखर असं वाटतं की तुम्ही ज्याला मतं टाकतायत त्यालाच ते मिळतंय? पण त्याचे आरोप होत आहेत. हां, आरोप तर नक्कीच होत आहेत, पण माझं मत थोडंसं वेगळं असं आहे की याआधी काही पक्षांनी म्हणजे ते सत्तेत आलेले आहेत. म्हणजे आज इतकी वर्ष तुम्ही पाहिल्यात की अमुक एक पक्ष सत्तेत होता, मग त्यावेळी मतदान कसं होत होतं? म्हणजे त्यावेळी त्यांच्या फेवरमध्ये मतदान होत होतं म्हणून ते गप्प बसले. आता नवीन सिस्टम आली आहे आणि त्याच्यामध्ये आता तुम्ही एक आरोप म्हणून करू शकता की हां, हे मतदान फेअर नाही आहे, पण त्याच्यातनं मला वाटतं सगळ्यांनी बसून तोडगा काढला पाहिजे आणि आयोगानेही त्यांचं सगळ्यांचं ऐकून जेणेकरून आपलं मत प्रॉपर उमेदवाराला जातं आहे हे व्हायला पाहिजे. तेच ज्यावेळेला आता हे राज्य निवडणूक आयोगाकडे सगळे गेले त्यावेळेला तिकडे फक्त विरोधकच आपल्याला पाहायला मिळाले, सत्ताधारी पक्षातनं तर कोण आलं नाही, त्यामुळे सगळे एकत्र येताना दिसत नाही. ऑफकोर्स सत्ताधारी पक्ष येणार नाही, कारण सत्ताधारी पक्ष आता रुलिंग पार्टीमध्ये आहे. कधी जेव्हा एखादी गोष्ट प्रश्न उचलतो तर ते विरोधकांनाही उचलावं लागतोय. तुम्ही बघत असाल की सत्ताधारी हे सत्ता चालवत असतात, त्यामुळे विरोधक बोलतात त्यात तथ्य वाटतंय? थोडंफार तथ्य असूही शकेल. आता मी काही त्यातला एवढा जाणकार नाही, पण सांगू शकत नाही. पण आपण पाहता की म्हणजे 100% मतदान लोकही करत नाहीत. किती वेळाही मतदान होतं तर लोक सुट्टी एन्जॉय करतात किंवा बाहेरगावी जातात. वेगळं आहे, पण त्यांचं काय म्हणणं आहे की एकच व्यक्तीचं नाव 4-5 ठिकाणी नोंदणी केलेली आहे, त्याच्यानंतर व्यक्ती वेगळी आहे, मतदान वेगळीच व्यक्ती करते, असे वेगवेगळे आरोप आहेत. घरांच्या पत्त्यासमोर 0 लिहिलंय, डॅश लिहिलंय. करेक्ट. आरोपांमध्ये हो, पत्त्याच्या ठिकाणी काहीच नाही आहे, ब्लँक वगैरे आहे. तर असं मला वाटते निवडणूक आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण द्यायला पाहिजे. पण याचा निवडणुकीत काही परिणाम होईल? तुम्ही म्हणजे तुम्हाला काय वाटतं, तुम्ही कोणाला समर्थन देता, कोणाचे विचार तुम्हाला पटतात? मी तसं काही आम्ही कुठल्याही राजपक्षी पक्षाशी निगडीत नाही आहे, पण एक समान कॉमन मिनिमम प्रोग्राम असतो किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्याला एक सिटिझन म्हणून ज्या सुविधा उपलब्ध व्हायला पाहिजेत किंवा ज्या आपल्या मुलांसाठी भवितव्य तयार करण्यासाठी जे काही राजकीय पक्ष काम करत आहेत, मला असं वाटते त्यांच्यासोबत राहणं योग्य आहे. कारण केवळ निवडणूक लढवायची कोण करतं? बघा, आता असं झालं आहे ना की सगळी खिचडी झालेली आहे. कुठलाही एक पक्ष असा पूर्ण सत्तेत येऊ शकत नाही आहे आणि त्याच्यामुळे अलायन्स हे त्यांच्यासाठी गरजेचं झालं आहे आणि लोकांसाठी गरजेचं. कारण कुठलाही एक आमदार आताच्या युतीवर विश्वास जास्त आहे की त्या महाविकास आघाडीवर? बघा, लोकशाहीमध्ये असं आहे ना की आता तुम्ही मेजॉरिटीला हे करताय, आता मेजॉरिटी कोणाची येते त्यांनाच निर्णय घ्यायचं हे मिळतोय. त्यांच्यावरच आरोप होतात, त्यांनी हे सगळं मॅनेज केलेलं आहे. तुम्हाला या आरोपात तथ्य वाटतं का की इलेक्शन कमिशन हे मॅनेज्ड आहे किंवा कोणाच्या तरी दबावाखाली आहे, ह्यात तरी तथ्य वाटतं? त्याच्याबद्दल पूर्ण सांगता येणार नाही, कारण मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने याच्यावर स्पष्टीकरण देणे गरजेचं आहे की जिथे ॲड्रेस नाही आहे किंवा एखाद्या व्यक्तीचं 2 ठिकाणी नाव आहेत किंवा बऱ्याचशा गोष्टींचं त्यांनी जो खुलासा केलेला आहे त्याचं मला वाटतं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. थँक्यू. अजूनही इथले काका राहिलेले आहेत, त्यांच्याशी बोलते. तर तुम्ही पण काय मत आहे तुमचं? आता साधारणतः तुम्हाला प्रश्न कळले असतील माझे, मगाचपासून मी विचारते. कळेल काय काय वाटतं इलेक्शन कमिशन बद्दल? इलेक्शन कमिशन थोडंसं बायस आहे असं मला वाटतं. का बरं? कारण आता मी पण मतदान केलं आहे, आज 70 वर्षाचा आहे.
जवळजवळ 20व्या वर्षापासून मतदान करतो आहे. विरोधी पक्षांचंही मी ऐकलं आहे, दोन्ही तुल्यबळ निवडणुका होतात, आरोप पत्त्यावर होतात, चिखलफेक होते. पण निवडणूक आयोगावर कोणी शंका घेतली नव्हती एवढे गंभीर प्रमाणाचे आरोप केले नव्हते. ते ह्याच वेळेला का झाले, आता का झाले? म्हणजेच काहीतरी निवडणूक आयोगाचं कुठेतरी ग्रॉस लेवलवर रॉंग गेलेलं आहे, चुकीचं झालेलं आहे हे स्पष्ट आहे. आणि त्याचं त्यांनी समाधानकारक उत्तर द्यावं असं मला वाटतं. तर त्यांचं सुद्धा म्हणणं आहे की समाधानकारक उत्तरं ही मिळत नाही आहेत, जी की खरं तर मिळायला हवी असं सुद्धा बोलताना पाहायला वाटतं. तिकडे एक दादा आहेत, त्यांनाही विचारण्याचा प्रयत्न करते. तुम्ही दादरकर की कुठल्या पक्षाचे आहात? आम्ही मुलुंडून आलो. मुलुंडून पक्षाचे आहात का कुठल्या? हां, शिवसेनेचे. हो. अच्छा, व्हाईस प्रेसिडेंट इज द व्हाईस प्रेसिडेंट मनसे. मला काय वाटतं, आता आम्ही इथे काही लोकांशी बोलतोय जे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येऊन आरोप करतायत सगळे इलेक्शन कमिशन संदर्भात, त्याचा काही असर पाहायला मिळतोय का? असं असं काय सांगता येणार याचा ना, त्यांनी ऐकलं पाहिजे ना. फक्त म्हणजे इलेक्शन कमिशनने जे सत्य आहे ते सांगतायत. आता मग आपल्याला माहित नाही, आपण कधी निवडणूक आयोगाने नाही ऐकलं आणि ते सगळे पुढे काय करणार आता राज ठाकरे किंवा उद्धव? आता त्या रस्त्यावर उतरणार आम्ही नंतर नाही ऐकलं तर. इलेक्शन कमिशन हा मतदानाचा विषय असू शकतो. असू शकतो ना, का नाही? तेच तर ठरवतात ना, कुणी मतदान करायचं, तुमचं लिस्ट बोगस आहे ते ठरवतात ना. पण लोक याच्यावर कशाला विचार करतील असं वाटतं की लोक याबद्दल विचार सुद्धा करतील? का करू नये? लोकांनीच तो विचार करायला पाहिजे. लोक करतायत असं वाटतं. हो, करतील. आता ती वेळ आलेली आहे. एका घरात 300-350 वोटर्स कसे असू शकतात? ज्या घर नाही, नाव नाही, काही नाही, तिथे वोटर्स दाखवतात. लोक विचार करताना काय करतील? आता मी इथनं गाडी चालवतोय तर खड्डे आहेत की नाही, मी चालतोय तर वाहतूक कोंडी किती आहे, प्रवास रोजचा करतोय, ते लोक या गोष्टीचा विचार करतील ना. स्थानिक स्वराज्य. पण हे कोणामुळे होते खड्डे? राजकारणी लोकच करत नाहीत ना. मग त्याच्यासाठी विचार करायलाच पाहिजे. जर राजकारणी चांगले लोक आले तर हे होणार नाही. लोक राजकारणात येणं गरजेचं आहे आणि त्यासाठी थँक्यू. तिथूनही आणखीन एक ग्रुप येतो, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करू. आणि जेवढं आपण मोठ्या लोकांशी बोलतो तेवढं यंग लोकांसोबत सुद्धा बोललं पाहिजे. मला एकच छोटासा प्रश्न आहे तुमच्याकडे. बोला ना. सामान्य नागरिक नाही, हो. पक्षाचे कार्यकर्ते? नाही, सामान्य नागरिक. मग बातम्या वगैरे पाहताय सध्या काय राजकारण? काहीच माहिती नाही. अजिबात नाही. पण एक किमान त्यांना पूर्ण A to Z नॉलेज आहे त्यांना. विचारते मी, हो. पण तुम्ही पण मतदार आहात ना, मतदान करत असाल. मग मला सांगा, आता एक आरोप होत आहेत इलेक्शन कमिशन वगैरे ह्याच्यावर, ते काय कानावर आलेत? त्याबद्दल काही आलेत ते आपल्याला तो आहे ना, त्यांच्याकडे मी तोच जाते. देतो मला तुम्ही सर्व पण knowledge. मतदार आहे, तुमचं मत ते टाकतात का? नाही, नाही, तुम्ही टाकता की नाही? बरोबर. म्हणून मला तुमचं मत जाणून घ्यायचं. मी त्यांच्याकडे पण जाणार, हो. म्हणून मला तुमचं मत जाणून घ्यायचंय. कानावर आलंय, रील्स मध्ये पाहिलं? हो, रील्स मध्ये. काय पाहिलं? कुठली बातमी पोहोचली ते तर सांगा. मला वास्तव समजून घ्यायचं. तुम्ही काय पाहिलं, तुम्ही काय विचार करताय? मी काहीच नाही विचार करतोय. तुम्ही जे असेल त्यांना विचारा. सॉरी, मला नाही. मला फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे की हे सगळे जे आरोप होत आहेत इलेक्शन कमिशनवर वगैरे वगैरे, त्याबद्दल विचार होतोय की ठीक आहे, म्हणजे त्या बातम्यांमध्ये राजकारण सुरू असतं वगैरे असं सगळं वाटतं? तेवढंच जे असं वाटतंय. तो काही वोटिंगचा मुद्दा असेल वगैरे? माझं काय नाही. मग तुमच्या दृष्टीने तुम्ही मुंबईतले मतदार आहात, हो. मग काय मतदान करतानाचे मुद्दे काय? माझे तर आमचे जे एरियामधले आहेत, एरियामध्ये आमचा एरिया जो चांगला असावं म्हणून आम्ही ते वोट करतो. बाकी पुढचं काय आम्ही बघून वोट नाही करत. म्हणजे हे सगळे जे राष्ट्रीय पातळीवर वगैरे सगळे मुद्दे गाजतायत, वोट चोरी, SIR वगैरे वगैरे, ह्याचा काही परिणाम? नाही. काहीच नाही. नवीन मतदार तुमचे मित्र वगैरे पण सगळे असंच विचार करतात? नाही, मी तर आता जस्ट 18 झालो आहे, म्हणून 18 जस्ट झालो आहे. पहिले नवं मतदार असणार हो. होतं. कुठे मतदान आहे तुमचं? आमचं अंधेरीला, अंधेरी ईस्टला. म्हणून या टायमाला जे असणार ते सर्व बघून करणार वोट. सर्व पुढचा पण विचार करून बघणार. आता नवीन आहे मी, जस्ट 18. थँक्यू. दादा, 1-2 मिनिटं तुमचा वेळ घेते. स्थानिक आहात की राजकारणी आहात, कार्यकर्ते वगैरे? राजकारणी. कुठचे? मनसे. मग मला सांगा, आता मी आत्ता एका नव्या मतदाराशी बोलत होते, जो तरुण आहे, पहिला मतदार आहे, 18 वर्ष त्याची जस्ट पूर्ण आली आहेत. तो तर म्हणतो की हे इलेक्शन कमिशन वगैरे सगळे आरोप बिरोप होतात ते काय आमच्यापर्यंत पोहोचलेलेच नाहीत. रील मध्ये पाहिले. काय बोलतोय? मला त्यांनी ते रील मध्ये वगैरे सगळे मुद्दे पाहिलेले आहेत. जो नवीन मतदार आहे त्याच्यापर्यंत हे सगळे मुद्दे पोहोचलेलेच नाही आहेत जे तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे मांडताय. हो, जे त्याचं म्हणणं आहे त्याच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे. आता आम्ही त्यावर आमचं काम चालू आहे. ज्या आता गोष्टी होत आहेत, म्हणजे जे दुवार मतदाराच्या ज्या गोष्टी चालू आहेत, असं नाही आहे की साहेबांनी ते एक तुम्हाला एक पॉईंट सांगितला. आमच्या इथे भांडुपला जरी बघाल तर स्थानिक वेगवेगळे राजकारणी आहेत, त्यांचे पण वेगळ्या यादीमध्ये 2-2 नावं आहेत.
मग ज्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचत नाही आहेत, आमची मॅनेजमेंट आमचे चालू आहे. फक्त आम्हाला ज्या पक्षाने आदेश दिलेत त्या आदेशाप्रमाणे आम्ही काम चालू करतोय. जास्तीत जास्त तरुणांपर्यंत हा तर म्हणाले की हा काही वोटिंगचा मुद्दा नाही असू शकतो. मुद्दा हा वोटिंगचाच आहे ना, दुबार मतदान आहे. ठीक आहे, धन्यवाद. तर मनसैनिक सुद्धा अजून त्याबद्दल किती कन्व्हिन्स्ड आहे ते पाहायला मिळालं हवं. दादा 2 मिनिटं थांबवते. राजकारणी आहात की स्थानिक किथले आहात? नाही, मी नॉर्मल आहे. मी स्थानिक, माझा जन्म तिथे झाला. बोला. पहिल्यापासून दादरकर? हो. मग काय वाटतं तुम्हाला आता हे सगळे आरोप होत आहेत इलेक्शन कमिशन बद्दल, काही पाहिलेत बातम्या वगैरे वाचल्यात त्याच्यात? नाही, मी स्वामी समर्थांचं हे काय सेवेकरी आहे. मला इलेक्शन आणि हे पॉलिटिशियनपासून पहिल्यापासून इंटरेस्ट नाही आणि पहिला पण नव्हता. आमच्या घराण्यात कोणालाच नव्हता. मतदान करत असाल? मतदान करतो म्हणजे काय, आता मी राहायला आहे, माझा फ्लॅट विकून मी झोपडपट्टीमध्ये आलो तर बिल्डर विचारतात ना का बाबा इथे स्थायिक आहेत म्हणून, तर त्याच्यासाठी मला मतदान करायला लागते. आणि मतदानामध्ये कोण पण निवडून आला तर कोणाचा कोण काय फायदा करून देत नाही, हे तुम्हाला पण माहिती आहे, आता मला पण माहिती आहे. तुम्ही इथलेच आहात दादरकर? हो. नाही, मी माहीमला. मग इथे काय फेरफटका मारा? हो. मला फक्त एवढंच समजून घ्यायचं आहे की आता सगळं सुरू असलेल्या राजकारणाबद्दल तुम्ही काय विचार करता, कारण की BMC इलेक्शन्स आहे. माझ्याप्रमाणे तर BMCला अजून काम केलं पाहिजे. अजूनही बरेचसे कामं बाकी आहेत. मी आहे पावसाच्या वेळी आपण बघितलं एवढं अजूनही पाणी तुंबलेलं, तर BMCला अजूनही त्याच्यावर काम केलं पाहिजे माझ्याप्रमाणे. आणि मग हे सगळे आता इलेक्शन कमिशनवर होत आहेत आरोप वगैरे, त्याबद्दल काही माहिती आहे? नाही, मला त्याबद्दल काय अजून माहिती किंवा रील्स बातम्या वगैरे कुठूनही नाही सवड नाही मला. मी आता कारण यासाठी विचारते कारण राहुल गांधींनी तिकडे एक पत्रकार परिषद घेतली. त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे, मतदार याद्यांमध्ये घोळ आहेत, दुबार नोंदणी आहे किंवा चुकीच्या पद्धतीने वोटिंग होत आहे. इकडे सुद्धा महाराष्ट्रामध्ये आता तुम्ही पाहिलं असेल तर राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस वगैरे हे सगळे एकत्र आलेले होते. तर याबद्दल काही माहिती आहे? नाही, साधारण मला एवढं काय ह्याच्याबद्दल माहीत नाही आहे. पण हो, आरोप तर सगळ्या पार्टी एक दुसऱ्यावर लावतच असतात, तर किती खरं किती. त्यांचा आरोप निवडणूक आयोगावर आहे. अच्छा, मला त्याच्याबद्दल एवढं माहीत नाही. तुम्हाला वाटतं मतदान योग्य पद्धतीने पार पडतंय त्याच्या हिशोबाने? तर हो, माझ्या हिशोबाने हो. इलेक्शन कमिशन अनबायस्ड आहे? हो, मला असं वाटतं. विरोधक तसे आरोप करतात म्हणून आम्ही फॅक्ट चेक करतो की लोकांपर्यंत किती पोहोचले आणि त्यांना काय वाटतं. अच्छा, नाही, माझ्याप्रमाणे ते बरोबर चाललंय. का असं वाटतं? कुठल्या धर्तीवर असं वाटतं? कारण की मला असं काय असं कारण दिसत नाही की बाबा इलेक्शन कमिशन असं काय असं त्यांनी केलं असेल काय, तर माझ्या हिशोबाने तसं आहे. थँक्यू. तुम्ही इथलेच आहात, दादरकर आहात? हो. राजकीय वगैरे परिस्थिती वगैरे बातम्या वगैरे पाहता? हो. असं रील्स मध्ये पाहता, पेपर वाचता? रील्स आहे, पेपर पण आहे, टाइम्स ऑफ इंडिया आहे त्याच्यामध्ये. काय विचार वाटतो सध्याच्या राजकीय स्थितीवर? सध्या तरी ठीक आहे. आता सध्या राजकीय जी चालू आहे, पण थोडंफार असं बघायला गेलं तर आहे काही इश्यूज आहेत विच कांट बोलू नाही शकत. असं काय वोटर आहात, मतदान करता? मतदान करतात. तुम्ही जे मतदान करता ते बरोबर मतदार म्हणजे ज्याला मतदान केलंय त्याच्यापर्यंत पोहोचतंय असा विश्वास आहे? असं वाटतं तरी. आता पार्टी पुढे काय चालतं ते माहित नाही, पण कारण आरोप असे होतात विरोधकांकडनं की कॉन्टेक्स्टमधूनच विचारताय. हा कॉन्टेक्स्ट असा आहे की आता राहुल गांधी यांनी एक महिनाभरापूर्वी एक पत्रकार परिषद घेतली, ती पाहिली आहे तुम्ही? हो, ते आय मीन नावं काही याच्या वोटिंग लिस्टमध्ये नव्हती वगैरे त्याच्यामध्ये. तसंच इथे महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस, महाविकास आघाडीने बेसिकली एक पत्रकार परिषद घेतली, ती माहिती? हो. त्याबद्दल हा प्रश्न आहे की त्या आरोपांवर तथ्य वाटतंय, त्याबद्दल तुम्ही काय विचार? माहीत नाही. म्हणजे हे आरोप आपल्या इथेच का होतात मला कळत नाही की इतर राज्यांमध्ये पण असे आरोप होत आहेत का? महाराष्ट्रामध्ये जास्ती असं होतात आणि दुसऱ्या राज्यांमध्ये पण जास्ती अशी होत नाही असं वाटतं आम्हाला. आपल्या इथेच हा इश्यू काय होतोय? कारण कोणासाठी फेवरेबल असा रिझल्ट लागत नाहीये म्हणून होतोय की कशामुळे होतोय ते काय? तर राहुल गांधींनी पण दिल्लीत केले ना, म्हणजे त्यांनी राष्ट्रीय पातळीवर पत्रकार परिषद. पण आता राहुल गांधी राष्ट्रीय पातळीवरती कुठे आहे हे तुम्हालाही माहिती आहे, राईट? दिल्लीमध्ये जास्ती होत असतं. आता तुम्ही बाकीचे बेंगलुरू पकडा किंवा तुम्ही चेन्नई पकडा किंवा आता कर्नाटक आहे, साऊथ साईडचे पकडा, तुम्ही ईस्ट साईडचं पकडा, वेस्ट साईडचं पकडा, तिकडे जास्ती होत नाही. पण महाराष्ट्र आणि दिल्ली जी उदाहरणं दिली ती होती बंगळुरू सेंट्रल ची जो लोकसभा मतदारसंघ आहे त्यातला एक विधानसभा मतदारसंघ आहे महादेवपुरा. त्यामुळे त्यांनी साऊथमधलं उदाहरण दिलं, त्यांनी महाराष्ट्रातलं एक राजुरा आहे त्याचं उदाहरण दिलं आहे. तर ही उदाहरणं ते भारतातल्या किंवा उत्तर प्रदेशमधली काही दिलेली आहेत. अशी उदाहरणं आहेत ते तर जाऊ दे. राजकारण असेल तर मग आय थिंक दे नीड टू अपडेट अ वोटर्स लिस्ट, जे काय प्रॉपर त्यांनी अपडेट करायला पाहिजे. आणि आता हे जर का सगळं कॉम्प्युटराईज आहे म्हटलं त्यांनी ऑटोमॅटिकली अपडेट व्हायला पाहिजे. आता एखादा मतदार समजा एक्सपायर झाला तर ऑटोमॅटिकली त्याचं जेव्हा डेथ सर्टिफिकेट बनतं, त्यातनं ती BMC मधून किंवा त्यांच्या जे काही बॉडीज असतील त्यातनं ते लगेच त्या वोटर्सच्या याच्यामध्ये जाऊन त्याचं वोटर लिस्टमधून नाव वगैरे कट होणं हे सगळं ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे ॲक्च्युली. पण हा जो इलेक्शन कमिशनचा हा जो सगळा कारभार, ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये जी असणं गरजेचं आहे, पारदर्शकता ती आहे असं वाटतं?
आय नो इट्स अ ट्रिकी क्वेश्चन आहे असं नो आहे दोन्ही असं बोलू असू शकतं. आय मीन ॲज अ कॉमन पर्सन आपल्याला व्हिजिबिलिटी नसते की त्यांचं काय चाललंय कसं चाललंय. जर हे सगळे आरोप होतात तर त्याबद्दल काहीतरी एक शहानिशा व्हायला हवी, तपास व्हायला हवा असं वाटतं. तसं तरी वाटतं कारण व्हिजिबिलिटी असायला पाहिजे. आमचा वोट ज्यांना चाललाय ऑब्विसली तुम्ही ज्यांना म्हणजे मी ज्यांना वोट केलं ते ऑब्विसली तुम्ही डिस्क्लोज करू नाही शकत, पण ॲटलिस्ट त्यांना कळायला पाहिजे की या राज्यामध्ये किंवा या डिस्ट्रिक्टमध्ये 400 लोकांनी समज वोट दिलं आहे तर तेवढे 400 वोट गेले होते आणि त्या 400पैकी 350च गेले होते असं नाही आहे, 50 राहिले असते. मला एक शेवटचाच प्रश्न घेते की हा मतदानाचा मुद्दा असेल असं वाटतं का? मतदानाचा मुद्दा इलेक्शन कमिशन, त्याचा कारभार, त्याची ट्रान्सपरन्सी नसणं, हा तुम्ही वोटिंगला जाताना हा तुमच्या डोक्यात मुद्दा असेल का? किंवा एक इलेक्शन्स लागलेत म्हणून तुम्ही या गोष्टीचा विचार करा? हा मतदानाचा मुद्दा असू शकत नाही कारण या मुद्द्यावर निवडणुका जिंकता येतील नाही, मला नाही वाटत त्याच्यामध्ये. नाही सेम मला पण नाही वाटत. तुमचं काम आणि तुमचं जे काही इतर सगळं तुम्ही केलेलं असाल, तुमच्या पार्टीचा प्रोग्रेस, तुमचे जो उमेदवार उभे करताय त्याच्यावरती डिपेंड आहे. आता हा आय मीन वोटिंग लिस्टशी याचा काय संबंध असेल? मॉरल व्हॅल्यूजच्या दृष्टीने बघायचं गेलं तर नैतिकतेच्या मुद्द्यावर. नैतिकता म्हणजे कोणाची? उमेदवाराची नैतिकता, पार्टीची नैतिकता. म्हणजे इलेक्शन कमिशन पार्टीमध्ये कुठच्याही कोणाच्याही नैतिकता अशी राहिलेली नाहीच आहे. त्याच्याबद्दल काही न बोललेलंच बरं. नैतिकता अशा धर्तीवर की विरोधकांचं असं म्हणणं आहे की शेवटी ही लोकशाही आहे, इथल्या प्रत्येक संस्था ज्या आहेत ते त्यांना नेमून दिलेलं काम योग्य पद्धतीने करतायत की नाही त्याच्यावर कोणाचा तरी चेक अँड बॅलन्स असणं गरजेचं आहे. हे सगळे जे नैतिकतेचे मुद्दे आहेत, लोकशाही टिकवून राहणं वगैरे वगैरे, त्या धर्तीवर पण आता ह्या ज्या गोष्टी असतात त्या आपल्यासारख्या कॉमन मॅनला आपल्याला समजत नाही की वरच्या लेवलला तिथे काय होतं किंवा नैतिक ट्रान्सपरन्सी त्याची पाहिजे, तेच बोलले होते. कोणीच आन्सरेबल हां, त्याला कोणी आन्सरेबल नाही. ट्रान्सपरन्सी जर असेल किंवा तुम्ही ते दाखवा तुम्ही तसं करताय असं, किंवा तुम्ही ऑनलाईन दाखवा कुठे. सॅड थिंग की त्याला कोणी आन्सरेबल नाही आहे. तुम्ही सगळे शिवाजी पार्कातला नेहमीचा ग्रुप आहे की आज काही खास आहे? नाही, आज पहिल्यांदा आलो. पहिल्यांदा? कुठचे आहात मग सगळे? वरळीवरनं आलो. वरळीवरनं आलात ऑल द वे. मग आज काय खास? नाही, हे उद्घाटन होतं ना. कार्यकर्ते आहात का सगळे? नाही, आम्ही वॉकला येतो इथे. बसले ना तिकडे त्यांच्याकडे पण येते, पण तुम्ही कार्यकर्ते आहात सगळे असं वाटतं? आम्ही कार्यकर्ते नाही. आम्ही वॉकला या रविवार झाला. आज काय असं विशेष होतं की त्याच्या इकडे आला? नाही, आज बोर्ड लागलेले ना याचं उद्घाटनचं म्हणून बघायला असेच आलो. दीपोत्सवासाठी आलाय? दरवर्षी येतं दीपोत्सवाला? नाही, आम्ही बऱ्याच वेळ असतोच इथे. आम्ही सगळे वर्गमित्र आहे, असंच आजचा दिवस ठरवून असं आलो. आज असं काय स्पेशल? म्हणजे आजचं स्पेशल खरं तर त्यांच्याकडनं सांगायचं झालं तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले ते. दिवाळीचं आता सुरुवात झाली ना, आज पहिला दिवस आहे. येस, स्पेशल आहे ते दोन्ही ठाकरे. ऑफकोर्स स्पेशलच आहे. मी तर सगळे वरळीच आहे. तुमचे आमदार आदित्य ठाकरेच ना? आमचे वरळीचे आदित्य ठाकरे आणि आमचे हरीश वरळीकर पण आमचे खास मित्र आहेत. मग काय वाटतं, आदित्य ठाकरे करतायत चांगलं काम? जोरात करतात एकदम. जोरात? काय बरं करतात? नाही, चांगलं करतात आहे. आता एकत्र आले, भाऊ सगळे एकत्र आले, नंतर काका एकत्र आले, तर पार्टी स्ट्रॉंग होते एकदम व्यवस्थित. आमदार म्हणून परत आवडतील की नाही आवडणार आम्हाला? आम्ही अपेक्षा करतो त्यांच्याकडनं. यंग आहेत ना, काहीतरी यंग लोकांसाठी अजून चेंजेस करतील ते. हां, माझं पण तेच मत आहे. पण त्याने ते BDD चाळचा जो प्रोजेक्ट केला ना तो सगळ्यात चांगला केला. ते तर इथे भाजप घेऊन जात आहे श्रेय. ते तर म्हणते की नाही, बीडीडीचा आम्ही त्यांनी सुरुवात केली, नंतर ते आता हे झालं. पहिला जो पाया जो आणि जे सगळं जे पूर्वी त्यांचं गव्हर्नमेंट होतं त्याच वेळी झालं ना. भाजप जाहीरपणे भाषणांमध्ये सांगतं. आता भाजपचा विजय संकल्प मेळावा तुमच्याच वरळीत भरला, त्यांनी जाहीरपणे सांगितलं वरळीमध्ये आम्ही कामकाज पेपरचं चाललं त्यावेळेचं मी सांगतोय तुम्हाला, आता बिल्डिंग मधलं नाही सांगत. वरळीकर कोणासोबत असतील आता BMC मध्ये? आता तो काळ ठरवेल ना आता येणारा काय आहे तो. मला काय वाटतं? डिप्लोमॅटिक उत्तर दिलं तुम्ही एकदम. तुम्ही द्या खरं उत्तर. बहुतेक बीजेपी का बरं? येस. नाही, त्यांचं काम जरा चांगलं वाटतं म्हणून जरा थोडंसं ॲक्सिलरेटर वर्क आहे. सहमत आहात तुम्ही? 50-50 म्हणजे बघायला. हो. असं काय म्हणजे शिवसेना आणि भाजपचे मतदार एकदम झुलतच असतात कायम, कधी कोणाच्या एका बाजूने असे? आधी पण उद्धव साहेब भाजप बरोबर होते ना, त्यामुळे झुलतच राहणार आम्ही पण तसे. उद्धव साहेब तुम्हाला महाविकास आघाडी बरोबर वाटतात की इकडे भाजप सोबत यायला हवं? तो आपला मेन काही आहे. शिंदेवर नाही बरोबर? नाही, शिंदे पण चांगले कार्यकर्ते आहेत, पण तुम्ही जाम डिप्लोमॅटिक उत्तर देताय. सगळेच कसे चांगले? नाही, चांगले म्हणजे ते त्या साईडला ठाण्या साईडचे मेन आहे ना. आम्ही शिंदेना तेवढं नाही बघितलं, आम्ही या साईडला ठाकरे फॅमिलीला बघितलं जास्ती करून. आता हल्ली एक आरोप फार जोरात सुरू आहे, तो म्हणजे इलेक्शन कमिशनचा. वाचल्यात त्याबद्दल? बोलू शकत नाही जास्ती, आम्हाला पण तेवढं आयडिया नाही. ते थोडक्यात सांगते की बेसिकली उद्धव ठाकरे, राज ठाकरे, महाविकास आघाडी. न्यूजमध्ये पत्रकार परिषदा न्यूजमध्ये ऐकलेल्या खूप गोष्टी, पण खरं काय चालतं हे माहीत नाही. हे गेम दोन्ही पक्ष गेम खेळत असू शकतात. उत्तर कशातनं मिळेल?
आता असा प्रश्न नाही पडत सामान्य लोकांना की एवढे सगळे आरोप होतात याच्याबद्दल काहीतरी व्हायला पाहिजे, लोक याबद्दल विचार करतात? नाही विचार करत कोण, अजिबात नाही. चर्चांमध्ये तुमच्या कट्ट्यांवर कधी याची चर्चा होते? चर्चा होते, पण चर्चेतून काय निष्पन्न होणार? शेवटी मतदारांचा कौल आज शेवटचा आहे. आता काहीतरी झालेलं असतं मोठं स्कॅम आणि तोच निवडून येतात. मतदारांचाच कौल तर सर्वोच्च आहे म्हणून विरोधक म्हणतात ना की ती मतच योग्य पद्धतीने पडत. आतमध्ये भोगून आले शिक्षा, त्यांना सर्वाधिक मतं. हा मुद्दा झालाच, पण तेच म्हणणं आहे विरोधकांचं की त्याच मतदार याद्या व्यवस्थित नाहीये, तर याच्यावर विश्वास बसतोय का? नाही ते खरं आहे. मग कोणी उत्तर देत नाही, हे खरं आहे. इलेक्शन कमिशन बद्दल काय वाटतं? नाही, एवढे कमेंट्स नाही करू शकत इलेक्शन कमिटीबद्दल. कसं आपण मतदार आहोत त्याच्याबद्दल काहीच नाही म्हणणं. नाही नाही नाही, तेवढं नाही सांगू शकत. मी माझं पण त्याच्यावरती काय एवढं हे आहे. इलेक्शन कमिशन बद्दल नाही नाही, खोलात जाऊन काय उपयोग पण नाही आम्हाला. आमचं काय एकच ध्येय असतं का काम केलं त्याला मत द्या. बाकी काय इलेक्शन कमिशनर असून दे या कोणी असून दे, ते वरच्या हा मुद्दा ते बघून घेतील त्यांच्याशी. आमचे लीडर म्हणजे उद्धव ठाकरे, बाळासाहेब, आपला राजसाहेब. मला खरं खरं सांगा, तुम्ही शिवसैनिक किंवा मनसैनिक आहात का? आम्ही दोघांना एकत्र आणण्यासाठी सैनिक झालेलो. म्हणजे तुम्ही राजकारणी आहात? नाही, राजकारणी असं नाही, सामान्य माणूस आहे. सामान्य माणसात एवढी ताकद आहे की दोन नेत्यांना एकत्र. आम्ही गेले 7-8 वर्ष वोटिंग करतो, ते शिवसेना बघूनच करतो. असं म्हणजे बघायला गेलं जेव्हा राज पण तिकडे होते तेव्हा शिवसेना बघूनच करायचो. आता मनसे विभागणी झाली, 19 वर्ष झाली, परंतु आम्ही आता राजसाहेबांकडे आलेलो आहेत काही इलेक्शनसाठी. म्हणजे लोकसभा, विधानसभा हे आमचं वेगवेगळं कुठे वोटिंग करणं हे बघूनच करतो आम्ही जास्त. पण मग तेच म्हणणं, इलेक्शन कमिशन हा वोटिंगचा मुद्दा होईल की नाही? नाही होणार एवढा. आणि मॉरल लेवलला नैतिकतेच्या दृष्टीने एज्युकेटेड आहे तिकडची लोक. नैतिकतेच्या दृष्टीने अजिबात नाही. नैतिकतेच्या दृष्टीने म्हणजे मी असं म्हणते की विरोधकांचं म्हणणं आहे की लोकशाही टिकली पाहिजे आणि त्यासाठीच्या ज्या सगळ्या संस्था ज्या आहेत कामं करणार, विसरून जातात, फार लवकर विसरून जातात. ते काय लक्षात नाही राहणार. लक्षात राहणार नाही. आता बरेच जण केले ते, काय काय प्रकरण कोके बिके काढले, विसरून गेले लोक. इलेक्शन कमिशनचं पण सगळे विसरून जाणार. तिकडे राहुल गांधी जास्त आश्वासक वाटतात हे मुद्दे मांडताना की इकडे महाविकास आघाडी आणि मनसे? जरा प्रॉब्लेम, मोठा प्रश्न विचारला, व्हेरी डिफिकल्ट टू आन्सर. राहुल गांधी म्हणजे पॉलिटिशियनपेक्षा मला मिमिक्री आर्टिस्ट जास्त वाटतो. का बरं? ते एवढ्या पोटतिडकीने तो प्रश्न मांडतायत. त्यांचं म्हणणं आहे की आम्ही पुरावे. पण त्या मुद्दे काय त्यांचे न पटणार आहेत. तर देर इज नो कॉन्क्रीट रिझन बिहाइंड इट. काहीतरी बोलायचं म्हणून बोलायचं असं. खूप खूप धन्यवाद. आणि ह्या गव्हर्नमेंटमध्ये किंवा आत्तासुद्धा आहे ना, सर्वसामान्य लोकांचे जे मुद्दे आहेत ना, ते त्यांनी म्हणजे ते माणूस जरी समोर नाही गेला तरी पॉलिटिक्स लोकांनी घ्यायला पाहिजे, असं माझं मत आहे, छोट्या मोठ्या लोकांना. तिथेही एक ग्रुप आहे, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूया, कारण की फार इंटरेस्टिंग प्रतिक्रिया या लोकांच्या आपल्याला पाहायला मिळतात. तुम्ही का बरं आधी पाठवलं का? मला पहिले एक सांगा, तुम्ही सगळे राजकारणी आहात का? अजिबात नाही, आम्ही स्पोर्ट्समन आहोत, राजकारणी नाही आहोत. रोज येता इथे पार्कात? दुसरंच काम धंदा नाही आहे, सकाळी प्रॅक्टिस झाली की आम्ही इकडेच असतो. मला तेच विचारायचं आहे, आता सगळं जे राजकारण चाललंय त्याबद्दलच्या बातम्या वगैरे पाहता तुम्ही? तो बोलतो, सगळं करतो. चर्चा तर होते राजकारण. कॅप्टन आहे तो बघा तिकडे बस. म्हणून विचारते, आता कॅप्टनला विचारलं, आता बाकीच्यांना विचार. पॉलिटिकल टॉपिक आम्ही अवॉइड करतो. का बरं? इंटरेस्ट नाही आहे म्हणून पॉलिटिक्समध्ये काहीच. इंटरेस्ट नसला तरी शेवटी हेच राजकारणी आपलं भविष्य घडवतात. राईट, पण टॉपिक डिस्कस करत नाही. वोटिंग इज अ डिफरंट थिंग, बट टॉपिक डिस्कस नाही करत आम्ही. वोटिंगला जाताना काय डोक्यात मुद्दे असतात? कुठल्या मुद्द्यांवर मतदान? बेसिकली इन्फ्रास्ट्रक्चर, इकॉनॉमिक्स ऑफ कंट्री आणि बेसिकली हेच म्हणजे जनरल थिंग. सगळे इलेक्शन कमिशन बद्दलचे मुद्दे मांडले जात आहेत, त्याबद्दल काही विचार होतो? मला फक्त मी ऐकून आहे सध्या तरी, पण मला डिटेल्समध्ये काहीच नॉलेज नाही आहे. मी पाहिल्या त्या सगळ्या पत्रकार परिषदा झाल्या, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, काँग्रेस. ऐकतोय. म्हणजे अशा पत्रकार परिषदा पूर्ण पाहिल्या? नाही, पूर्ण नाही. रील्स मध्ये वगैरे आल्या की? थोडाफार एक दोन डायलॉग्स ऐकायला येतात. रील्स मधनं पाहिलं? हो, रील्स मधनं बघणं किंवा त्याच्यामध्ये काही असं वाटलं की ह्याच्यावर थोडा आपण विश्वास ठेवला पाहिजे किंवा याच्याबद्दल आणखीन सखोल घेतलं पाहिजे माहिती? निवडणूक आयोग आहे आता, हे सगळ्यांसाठी एकच आहे, पूर्ण देशासाठी आपल्या. त्यामुळे ॲक्च्युअल म्हणजे त्याच्या मागचं काय फॅक्ट आहे त्यांनाच माहिती आहे. मी आता गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे, मी इलेक्शन ड्युटीला मी स्वतः असतो. त्यामुळे आम्ही विटनेस करतो, तर आमच्यासमोर आम्ही सगळं चेक करतो फ्रॉम डे 1, म्हणजे 0पासून आम्ही एंडपर्यंत प्रत्येक गोष्ट आम्ही अगदी विटनेस केलेली आहे. त्यामुळे आफ्टर दॅट वी डोंट नो.
आमच्या समोर जे आम्ही जे वोटिंग होतं, जे वॉटेवर 300 किंवा 400 जे पर बूथ असतं ते अगदी परफेक्टच होतं, पण त्याच्यानंतरचं जे आहे ते आम्हाला माहिती नाही, त्यामुळे त्याबद्दल मुद्दा त्याच्यानंतरपेक्षा त्याच्या आधीचा आहे की ज्या मतदार याद्या तयार होत आहेत त्याच व्यवस्थित तयार होत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे एकाचं नाव 2-2-3-3 ठिकाणी आहे, ते मनात येईल तेव्हा डिलीट होतं, वाटेल त्या वेळेला डिलीट होतं, वाटेल त्या फरकाच्या वेळेत डिलीट होतात, एकाच वेळेला 2-2 नावांची डिलीट होतात. काही लोकांच्या घरासमोर 0 डॅश असे पत्ते लिहिलेले असतात. वडिलांचं आणि मुलीच्या वयामध्ये वेगळीच तफावत पाहायला मिळते. हे सगळे मुद्दे मतदार याद्यांचं त्या गोष्टी मीही विटनेस केलेल्या आहेत, कारण बऱ्याच चुका आहेत मतदार यादीमध्ये. कारण आम्ही जेव्हा मतदार येतो त्या तिथेही बरेच म्हणजे एज डिफरन्स असतो, फोटोही डिफरन्स असतो, बऱ्याच गोष्टी आम्ही एक्सपिरियन्स केलेल्या आहेत. आम्ही ॲज अ म्हणजे पोलिंग ऑफिसर किंवा वॉटेवर ते आम्ही सगळं आम्ही म्हणजे बघितलेलं आहे. त्याच्यात दुरुस्त्या वगैरे तुम्ही सांगता कोणाला? तर ती वेळ तशी असते, कारण मी बऱ्याच वेळेला स्लम एरियामध्ये आत्ताही मी स्लम एरियामध्येच मला पोस्टिंग मिळतं, पण त्या सिच्युएशनला त्यांच्याशी जे वाद जे असतं ते आम्ही अवॉइड करतो. कारण ते तर मतदार फार त्याच्यात काय करू शकणार, शेवटी ते इलेक्शन कमिशनने सगळ्या दुरुस्त्या करणं गरजेचं आहेच. ह्या ज्या गोष्टी ज्या त्रुटी आहेत त्या करणं गरजेचं. जेव्हा तुम्हाला त्या त्रुट्या आढळतात त्यावेळेला तुम्ही ते कुठल्यातरी संबंधित अधिकाऱ्यांना वगैरे कळवता का? पोलिंग ऑफिसर जो असतो मेन म्हणजे प्रोसिंग ऑफिस, तो तर डिक्लेअर आम्ही म्हणजे ते त्याप्रमाणे नोटिंग केलं जातंच, पण त्या इलेक्शन संपलं की त्या गोष्टी सगळ्या संपलेल्या असतात त्या परत. या गोष्टींकडे कोणी लक्ष नाही, ह्याला कोणी वाली नाही आहे की एवढ्या त्रुट्या असतील, कोणीतरी त्याच्यामध्ये लक्ष घालत असेल, कोणीतरी कोणाच्या तरी डोळ्याखालनं त्या मतदार याद्या जात असतील. इलेक्शन संपलं की त्या निघून जातं हे मला तरी असं वाटतंय, पण आता परत जो मुद्दा काढलेला आहे तो डेफिनेटली फॉलो करणं गरजेचं आहे. जर या चुका असतील तर त्या दुरुस्त करणं गरजेचं आहे, कारण आपण ज्या गोष्टी आम्ही शिफ्टिंग नंतर लोक आपण मतदार यादीतनं चेंज करतो त्या गोष्टी जर होतात तर ह्या चुका आहेत त्याही करणं गरजेचं आहे, आणि त्याचा फटका डेफिनेटली आपल्यासारख्या लोकांना होतोच, जेणेकरून जे डुप्लिकेशन किंवा जे रॉंग वोटिंग होतं आहे ते अवॉइड केलं जाणं गरजेचं आहे. महत्त्वाची माहिती सर तुम्ही दिलेली आहे आणि त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तर मला असं वाटतं की याबद्दल लोकांनीही विचार करणं गरजेचं आहे. म्हणूनच आम्ही ते येऊन जाणून घेण्याचा प्रयत्न केला की ज्या सगळ्या प्रतिक्रिया, ज्या सगळे मुद्दे पत्रकार परिषदांमार्फत नेते मांडतायत त्या खरोखर ते सगळे मुद्दे लोकांपर्यंत पोहोचत आहेत का, लोक त्यावर विचार करतायत का, आणि मतदानासाठी हा मुद्दा खरंच किती इफेक्टिव्ह आहे. तर या सगळ्या लोकांच्या प्रतिक्रियेतनं दिसून येते की हा मतदानासाठी मुद्दा इफेक्टिव्ह नाही आहे. पण ठीक आहे, आरोप होत आहेत तर चौकशी व्हायला हवी असं एक त्यातला कॅज्युअल अप्रोच सुद्धा लोकांच्या प्रतिक्रियेतनं पाहायला मिळतोय. म्हणूनच हा सगळा मुद्दा घेऊन विरोधक ज्या वेळेला समोर येतात त्यावेळेला त्याचा मतदानाच्या दृष्टीने किंवा निवडणुकीच्या दृष्टीने कितपत त्याचा परिणाम होईल किंवा फायदा होईल तर याबद्दल साशंकता आहे. पण हा मुद्दा फार गंभीर आहे आणि जसं आता ह्यांनी सुद्धा सांगितलं तशा खरोखर जर त्रुट्या असतील तर शेवटी त्याचा फटका जो आहे तो राजकीय पक्षांना बसणार आहे, आणि म्हणून सुद्धा राजकीय पक्ष याच्यामध्ये पुढे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला सुद्धा याबद्दल काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कॉमेंट बॉक्समधून आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा की हा मुद्दा किती प्रभावी आहे, याच्याबद्दल किती गांभीर्यानं दखल घेणं गरजेचं आहे. हे खरंच तुमचं मत आम्हालाही जाणून घ्यायला आवडेल आणि त्यासाठी आम्ही इथे सुद्धा येऊन लोकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आहेत. त्यामुळे तुमचा सुद्धा प्रतिक्रिया याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला नक्कीच आवडेल. तुर्तास आता इथेच थांबत आहोत. कॅमेरामन साई प्रसाद पाटील सह मी अनुजा, मुंबई तक, छत्रपती शिवाजी पार्क.